शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपान पाटील भुमरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जाणारे तुषार पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नेटकेच आपली पैठण शहराच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबद्दल आम्ही संभाजीनगर समाचारच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्या शुभेच्छा देतो. सर्वात पहिला मुद्दा असा की आपली पैठण शहराच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली, याचं श्रेय आपण कोणाला देणार? निश्चितच या आपले लाडके आमदार विलास बापू भुमरे आणि खासदार साहेब माननीय संदीपान पाटील भुमरे तसेच माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि निश्चितच विद्याताई कावसनकर यांच्या सहकार्याने माझी या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली, म्हणून याचं श्रेय मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना व खासदार साहेब आणि आमदार साहेबांना देईल. आता दुसरा मुद्दा असा की पैठण नगरी ही शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पावनभूमी असून रोज हजारो पर्यटक पैठणला येतात. इतकंच नव्हे तर ऐतिहासिक नगरी असल्याकारणानं, पर्यटक नगरी असल्याकारणानं देशातूनच नव्हे तर राज्यभरातून पर्यटक आपल्या पैठण शहरामध्ये येतात. आणि यात आपली खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या याच्यामुळे सहकार्यामुळे त्यांच्या विशेष लक्ष आपली आणि कृपादृष्टी असल्यामुळं आपली पैठणच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. तर आपण येणाऱ्या काळामध्ये पैठण शहरासाठी काय काय कामं करणार? निश्चितच जे काही रोजचे कामं असतात, स्वच्छता, पाणी पुरवठा, याचा हा सुरळीत करणं फार गरजेचं आहे. कारण 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे आणि आता लोकांनी एवढा मोठा कौल दिल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. बाकीचं जे काही पर्यटनाचे वगैरे जे काही कामं असतील ते निश्चित बापूच्या आणि साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करायचं काम करू. आता दुसरा मुद्दा असा की पैठण शहरात असलेली जी गोदावरी नदी आहे त्याचं खूप मोठं प्रदूषणाचा मुद्दा आहे. तर गोदावरी नदीच्या प्रदूषणासाठी आपण काय करणार? या ठिकाणी माननीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून या कुंभमेळ्यासाठी जो काही निधी येणार आहे त्या निधीमध्ये या सर्व गोदावरीमध्ये जे पाणी जातं, प्रदूषित जी होती नदी, पवित्र नदी प्रदूषित होती, त्याच्यासाठी त्या कुंभमेळ्याचा जो विकास निधी येणार त्यामध्ये त्या बापूंनी या ठिकाणी प्लॅन केलेला आहे की ते पाणी गोदावरीमध्ये न जाता इतर ठिकाणी काढण्यात यावं. बरं, आपण पैठण शहरामध्ये जे काही नाल्याचा विषय आहे तर प्रत्येक वार्डामध्ये नाल्या आणि नाल्याचं पाणी हे रस्त्यावर येतं आहे आणि नाल्या पूर्णपणे तुंबलेल्या आहेत, त्यातील त्यात रस्ते वरती आलेले आहेत. तर यासाठी आपण काय तरतूद करणार? आता जेव्हा पूर्ण सर्व ची जनरल बॉडीची बैठक होईल त्याच्यामध्ये CO मॅडम, नगराध्यक्ष ताई विद्याताई कावसनकर यांच्या सहकार्याने पैठण शहरातील जेवढी नाले तुंबलेले आहेत ते नाले सर्वप्रथम काढायचा प्रयत्न आम्ही करू. आणि हा विषय जसं आपण नाल्याचा विषय घेतला त्याच्या व्यतिरिक्त जे काही मूलभूत गरजा आहे पैठणवासियांच्या त्या विषयाकडे आपण कसं बघणार? सर्वच ज्या गरजा आहेत त्या सर्व म्हणजे लोकांनी जो कौल दिलेला आहे आम्हाला जनतेने पैठण शहराच्या, त्याच्यावर त्यांचा विश्वास सार्थक करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरं, शेवटचं आपण काय आवाहन करणार जनतेला? जनतेला आम्ही असं आवाहन कराल की आता 4 वर्षानंतर निवडणुका झालेल्या आहेत, जनतेच्या सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत आणि निश्चितच त्या अपेक्षा पूर्ण करायचं आम्ही काम करू. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल आम्हाला निश्चित फोन करा, संपर्क साधा, आम्ही त्या ठिकाणी येऊन तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. संभाजीनगर समाचारच्या वतीने आपल्याला पुनश्च एकदा आपले अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.